गरज नाही तुमच्यासारख्या माणसाची, महाराष्ट्राला गरज नाही तुमची. तुम्हाला कळतं कसं घ्यायचं? ए नीट बोल तू, बावळट बिवळट कोणाला बोलतो? करायची नाही. खाली का मारतोस का मला? मारणार नाही तुला, इंटरव्ह्यू असतो काय? ए नीट बोल. काय मी एवढं लांबून यायला? ए आम्ही प्रँक बोलालतो, सॉरी सॉरी, माफ कर भावा. काय प्रँक? तू बाहेर भेट, तुला सांग. ए भावा माफ कर. नमस्कार भावांनो, स्वागत तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅड प्रँक चॅनल. आज तुम्ही म्हणत असाल की इंडोर काय करणार, तर आज आपण करणार आहे इंटरव्ह्यू प्रँक. आपण सोशल मीडियावरती पोस्ट करून ऍड रन केली ती की बाबा IT मध्ये जॉबला प्लेसमेंट आहे, आपल्याकडे या आणि इंटरव्ह्यू द्या. तर आपल्याकडे लय लोक येणार आहेत इंटरव्ह्यू देण्यासाठी. त्याच्यापैकी आपण एक 3-4 क्लिप काढणार आहेत भारी भारी, आणि आपण प्रँक करणार आहे, लोकांची मजा घेणार आहे. आणि अनोळखी लोक आहेत सगळे, फुल मजा येणार आहे. बघूया काय होते काय नाही. आणि असा प्रँक महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणतं करणार आहे आणि खूप रिस्की होऊ शकतो, कारण की इंटरव्ह्यू देणार हे म्हणजे शिकलेले चांगले लोक राहतात, प्रोफेशनल लोक राहतात. आणि हा प्रँक आपल्याला खतरनाक म्हणजे खतरनाक महागात पडू शकतात. त्याच्यामुळं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, फुल मजा येणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. हॅलो, तुम्हाला मॅनर्स वगैरे काय आहे का नाही? तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलात आणि येताना वाजवायचं, नॉक करायचं काय आहे का नाही? डायरेक्टच आतमध्ये आलात. तुम्हाला बघून म्हणाले की डायरेक्ट आत जावा. नाव काय? निखिल नाव आहे. गाव कोणतं? पुण्यातच. ठीक आहे. कोणत्या कंपनीमध्ये काम करत होता पहिलं? मी ॲमेझॉन मध्ये काम करत होतो. ॲमेझॉन मध्ये? ॲमेझॉनच्या जंगलात काय करत होता? जंगल नाही, कंपनी आहे ना. मग ॲमेझॉन मध्ये डिलिव्हरी बॉय होता का? नाही सर, त्यांच्या IT डिपार्टमेंट. IT मध्ये ना? काय कमीन सर? सर काय कमीन? ये तुला बी आता यायचं होतं का रे? गुड इव्हनिंग सर. कोणतं गाव तुझं? गाव सांग. नांदेड. नांदेड का? हां. काय झालं एज्युकेशन तुझं? BCA झालं. BCA झाले का? BCA होऊन डायरेक्ट IT ला कसं काय? काय येतं तुला? मला लँग्वेज कोडिंग सगळं येतं सर. नाव काय? काय काय येतं IT मधलं? मी IT मधलं म्हणजे तसं डेटाबेसवरती काम केलं. कोणते कोणते टूल्स वापरता तुम्ही? टिकिटिंग टूल्स भरपूर त्याच्यावरती काम केलंय. सिकलवरती काम केलं, जिरावरती काम केलं. सेल्सफोर्स मी आता वापरत होतो. हां. थोडे दिवस. अपेक्षा काय तुमची? अपेक्षा सर जुन्या कंपनीपेक्षा जे आधीची सॅलरी होती त्याच्यापेक्षा 30-40% जे काही स्टँडर्ड देते कंपनी तेच. नाव काय तुझं? बापाचं नाव आहे का नाही काही तुझ्या? आहे ना सर. मग सांग की बापाचं नाव. दत्त लक्ष्मण पाजगे. काय काय येतं तुला? हॉबी काय आहे तुझी? कोडिंग येते सर. कोडिंग येते का? अरे हॉबी विचारलो तुला. तुला अक्कल आहे का जरा? हॉबी म्हणजे असं कळते का तुला? छंद काय तुझा? क्रिकेट खेळायला आवडते सर. क्रिकेट खेळायला आवडते. मग IT मध्ये कसं काय आलास? तिकडंच क्रिकेट खेळायचं ना. तिकडे कशाला आलास तू? क्रिकेट खेळायला आवडते तर. मार्क मेमो आहे का याच्यात 12वीचा? काय म्हणलं? 12वीचा मार्क मेमो आहे का? मला वाटतं फक्त रेझ्युम आणि. अरे तुम्हाला समजतं का? तुम्ही इंटरव्ह्यूला येता, कोणते डॉक्युमेंट आणायचे एवढं तर कळतं का तुम्हाला? सोडा ते. तुमची अपेक्षा काय आहे? जॉबमध्ये किती पेमेंट पाहिजे तुम्हाला? जुन्या सॅलरीपेक्षा किती होती? जुनी सॅलरी किती होती? 50%. जोरात बोला, जोरात. 50,000. हा? 50,000 होती. 50,000. तोंडावून वाटत नाही तुम्हाला 50,000 सॅलरी कोण देईल म्हणून? कारण दिसायला तर तुम्ही चांगले दिसला लाव, पण तुम्ही एवढे काम चुकार बी दिसला लाव. कारण की तुम्ही मध्ये येताना तुम्ही विचारलं सुद्धा नाही, तेवढी सुद्धा मेहनत घेतली नाही की विचारायची, डायरेक्ट तुम्ही मध्ये आलात. मला त्यांनी सांगितलं डायरेक्ट आज जावा. तुम्हाला Amazon मध्ये पण IT मध्ये ठेवले नसतील, तुम्हाला डिलिव्हरी बॉय म्हणून ठेवले असतील. तुम्हाला असं म्हणायचं की डिलिव्हरी बॉय नीट काम करत नाही. तुम्हाला मॅनर्स आहे का? तुम्ही त्यांचं कशाला मध्ये घेता? काम करतात असं पण त्यांचं. तुम्हाला तुमच्या तोंडाला बघून कोणच तुम्हाला 50,000 पेमेंट देत नाही. तुम्हाला कमीत कमी 7,000-8,000 रुपये भेटेल पेमेंट तुम्हाला. त्याची प्रोसेसिंग फी आहे 5,000 रुपये. म्हणजे माझ्याकडनं 5 घेणार आणि तुम्ही मला 7,500 रुपये, 7,500 रुपये महिन्याला तुम्हाला सॅलरी भेटेल. प्रोसेसिंग म्हणून राहते ते. वडील काय करतात तुझे? कॉन्ट्रॅक्टर आहे. अरे मग कॉन्ट्रॅक्टर आहेत वडील, तर माय घालायचं ना तिकडं. कॉन्ट्रॅक्टर तिकडं करायचं कॉन्ट्रॅक्टर. इथं कशाला आलास तू? स्वतःची इच्छा आहे सर. अरे कशाची इच्छा? माझी इच्छा तर अंबानी व्हायची बी आहे. अंबानी व्हायची बी इच्छा आहे माझी. मी जाता का तिकडं? तू कशाला आलास इकडं मग? हां? जॉब करायला येऊन आलो सर. जॉब करायचं म्हणून आलो. जॉबबद्दल विचारा ना सर. काय जॉबबद्दल?
पाडा येते का पाडा 1 2 3 4 येते का 1 2 3 4 म्हण 1 2 3 4 5 6 7. अरे तुला पुढचं कोण म्हणलंय 1 2 3 4 म्हणले ना मग पुढचा कशाला म्हणतोय तू ABCD येते का म्हण ABCD अरे तू जरा डोक्यामध्ये पांगळायस का सर तुम्हीच बोलले ना ABCDच्या पुढे म्हण ना EFGHIJ KL येत नाही का तो तुला म्हणायचं ना तुला तुम्हीच बोलले आता ABCD म्हणतो 2चा पाडा म्हणून दाखव सर काय असतं सर प्रोसेसिंग? अरे ते फी राहते मला नको उलट बोलू तुला कळते ना सांगितलं ना मला प्रश्न नको विचारू तू सॉरी सर, तुम्हाला जर उलट वाटत असेल, उलट नाही म्हणजे मला जाणून घ्यायचंय की काय जाणून घ्यायचंय 5,000 कशासाठी, त्याचं काय म्हणजे अमेझॉनचा डिलिव्हरी बॉय कुठला जरा तुम्ही सांभाळून बोला. काय सांभाळून बोला काय डिलिव्हरी मला बोलून म्हणजे सांगतोय सर 12 1 किती त्याचा काय सर 12 1 किती सांग ना 12 हा 12 1 44 काय 12 1 44 कसं काय? कसं काय म्हणजे मी म्हणतो म्हणून मला पुढचं नको विचारू आणि अपेक्षा 50,000 म्हणलेलास तुला समजतं का 50,000 किती राहतात समजतं का 50च्या पुढे किती शून्य राहतात काय माहिती का 50,000ला किती शून्य राहतात माहिती का तुला काम चुकार कुठला दर महिन्याला क्रेडिट व्हायचं सॅलरी. हा दर महिन्याला क्रेडिट व्हायची मग कशाला आला तिकडं तू ती कंपनी का सोडलास तू मला अजून एक्सप्लोर करायचं होतं. काय एक्सप्लोर अरे तुला तिकडून हाकलून दिले असतील तिथं बी असला काम चुकारपणा करत असतील म्हणून हाकलून दिले असतील त्या कंपनीने तुला म्हणून तू इकडे आला इंटरव्ह्यू द्यायला सर, हाकलून नाही दिलं. आणि मला परत प्रश्न विचारतोस माझ्या इथे 350 लोक कामाला आहेत तिथं आत्ता इंटरव्ह्यू देऊन गेले तेवढे मोठे लोक ठीक आहे सर. गरज नाही तुमच्यासारख्या माणसाची महाराष्ट्राला गरज नाही तुमची असे लय लोक आहेत महाराष्ट्रामध्ये गरज नाही कामचुकार माणसाची मेहनती जिद्दी लोक लागतात आयतं बसून खाणारे लोक लागते तिथं तुम्ही आहे कोण? आहे कोण म्हणजे तुमची हायरिंग मॅनेजरच आहात ना तुम्ही? हा तेच आहे मी हा हा काय असतो हायरिंग मॅनेजर, काय करतो? काय करतो म्हणजे असं इंटरव्ह्यू घेतो असं इंटरव्ह्यू घेतो? मग कसा राहता इंटरव्ह्यू असलं तुमचा कोणी इंटरव्ह्यू दिला होता? हा? घेतला कोणी होता असं इंटरव्ह्यू? तुम्हाला शिकवतो का तुम्हाला शिकवायचीच गरज आहे. हा तुम्हाला ज्याने कोणी हायर केला असेल तुमचा हायरिंग मॅनेजर हा. एक नंबरचा बावळट माणूस असेल तो, तुम्हाला कळतं कसं ए घ्यायचं? नीट बोल तू बावळट बिवळट कोणाला बोलतो विटा करायची नाही. हा तू तू तुला काय वाटलं काय मी बाहेरचा काय कोण? तू कुठला का असेनास इथलाच आहे मी. तुझ्या कुठला? भाषेवर तर तू वाटतच नाही इथला. अरे मी कुठला पण असू दे तू थांब खाली, आहे मी खाली. काय करणार तू खाली का मारतोस का मला मारणार नाही तुला, बांधून घेतो आणि तुला बघ काय करतो आज. काय होतंय तुगिरी काय रे, नीट विचार ना प्रश्न. चुत बित्त वाटलं का मी? तुला म्हटलं ना 5,000 रुपये प्रोसेसिंग फीस लागेल म्हणून 5,000 काय आता शिव्या नको देऊ कळलं का शिव्या कोणाला देतोस ऑफिस हा, मध्ये घेऊन जा चल नाही. हा, चल निघ चल असला इंटरव्ह्यू असतो काय? ए, नीट येडा बोल. आहे काय मी एवढं लांबून ए यायला? आम्ही प्रँक बोलालतो सॉरी माफ कर भावा काय ए, प्राईस तू बाहेर भेट, तुला सांग. ए भावा माफ कर ए भाऊ खरंच माफ कर यार खरंच माझी चुकी झाली मी प्रँक व्हिडिओ बनवलं भाऊ खरंच सॉरी बरं का सॉरी यार मी प्रँक व्हिडिओ बनवलं भावा कायचं प्रँक? आम्ही काय अरे भाऊ येडे आहे का आम्ही? अहो आपलं प्रँक युट्यूबचं चॅनल आहे खरंच सॉरी माफ करा आम्हाला काय युट्यूबचं चॅनल आहे? काय येडे आहे का आम्ही? म्हणजे एवढं तुम्ही आमची अरे पण सॉरी माझं युट्यूबला चॅनल आहे मी कॉमेडी व्हिडिओ बनवतो भावा खरंच माझा टाइमपास करायला नाही सर, चुकलं माझा काय time मार waste आणि होतोय. तुला चपली ना अहो सर, माझा टाइम वेस्ट होतोय. सोडा. काय टाइम वेस्ट होतोय माझा टाइम कोण वेस्ट केला सोडा. 5,000 प्रोसेसिंग फीस भरून जॉबला लाग पैसे नाही करायचं सर मला. काय नाही करायचं जॉब नाही करायचं. ए तू थांब ए